भारताची संसद या धड्याचा आता आपण अभ्यास करायला जाणार. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की संसद जे कायदे असतात ते कसे तयार करतात, कसे तयार होतात, त्याच्याबद्दल आता आपण विस्तृतरित्या माहिती घेऊ. त्याचा अभ्यास करण्यासाठी आता आपण पुढे जाऊ. आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. आता आपण आता बघितलं असं तर आपल्याला आपण ह्या भारताचे एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला आपली संसद म्हणजे जिथे आपलं संपूर्णपणे कामकाज चालतं, तर आपल्या देशाला संपूर्ण चालवण्यासाठी इथं कायदे करण्यात येतात. तर कायदा तयार करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते आणि त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असं म्हणतात. बघा, नीट लक्षात घ्या, थोडस गुंतागुंत असते ह्याच्यामध्ये आपल्या नागरिक शास्त्रामध्ये, परंतु प्रत्येक मुद्दा मी हा स्पष्ट करून मांडणार आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला समजायला सुद्धा अतिशय सोपं जाईल, हलकं फुलकं. बरोबर? तर कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे, त्याला कायदा निर्मितीची प्रक्रिया म्हणतात. बघा, त्याच्यानंतर आता सर्वप्रथम काय करण्यात येतं तर कायद्याचा एक कच्चा असा मसुदा तयार करण्यात येतो. म्हणजे कच्च्या काय काय आहेत कायदे त्याचे कच्ची आखणी केली जाते. त्याच्यानंतर या कच्च्या मसुद्याला किंवा आपल्या त्या आराखड्याला कायद्याच्या प्रस्ताव किंवा विधेयक असं म्हणतात. कारण तो अजून अंमलात नाही आलेला, तर तो प्रस्ताव किंवा विधेयक म्हणून मांडण्यात येतो की हे आपण कायद्यामध्ये आपण हे काही मांडलेले आहेत, हे कायदे आपल्या लोकांच्यासाठी आहेत आणि हे तुम्हाला आता पास करायचे. म्हणजे आता पुढे पुढे काय करायचंय, म्हणजे सगळ्यांचं आपल्याला निर्णय वगैरे घ्यावेच लागतात. त्याच्यानंतर पुढे काय होतं तर संसदेच्या सभागृहात ती सादर केली जाणारी ही विधेयक मुख्य दोन प्रकारची असतात. कच्चा आराखडा, मसुदा, लक्षात आलं. मग आता ही विधेयक दोन प्रकारची, एक अर्थ विधेयक आणि दुसरं सर्वसाधारण विधेयक. परत एकदा ऐका, एक आहे अर्ध विधेयक आणि दुसरं आहे सर्वसाधारण. आता पुढच्या भागात आपण बघूया की त्याची वाचन आहेत, ते अत्यंत महत्वाचे आहेत. लक्ष देऊन जरा ऐका. पहिलं वाचन आहे, संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो. जे काही संबंधित खाते आहेत, तर संरक्षण मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे, तर ह्याच्याप्रमाणे विधेयक मांडताना त्याचे स्वरूप आपण थोडक्यात असं स्पष्ट करतोय. यालाच विधेयकाचं पहिलं वाचन म्हणतात, कारण हा कच्चा मसुदा आहे म्हणून. आता दुसरं वाचन. दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर संपूर्णपणे विस्तृतरित्या चर्चा केली जाते, बोलणं केलं जातं की काय आहे म्हणजे मुद्दा काय आहे, तर त्या मुद्द्यावर आपण चर्चा केली जाते. संरक्षण मंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, वित्त मंत्री असतील, कोणी असेल, दळणवळण मंत्री असतील, कोणी असेल, तर सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले जे मत असतं ते व्यक्त करतात. त्याच्यानंतर विधेयकाचं समर्थक आणि विधेयकाच्या बाजूने मत मांडतात. आता जेव्हा ते आपण सादर करतो त्याच्यानंतर त्याचे काही समर्थक पण असतात. कारण समर्थक म्हणजे काय, तर काहींना हे मत आणि हा कायदा हा असं वाटतं की हा बरोबर केलेला आहे, मग त्याच्यामुळे ते त्याचं समर्थन करतात, त्याच्या बाजूनी संपूर्णपणे उत्तर व्यवस्थित मांडणी करतात आणि ते त्यांना प्रस्तुत करतात. त्याच्यानंतर विरोधकातील उणिवा आणि दोष स्पष्ट करतात. आता त्याच्यामध्ये एक असतात समर्थक आणि एक असतात विरोधक. विरोधक काय करतात की त्याच्यामधले जे काही खाचखळगे असतात ते काय करतात, ते दाखवतात. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे, काय उणिवा आहे, किंवा काय गोष्टी घालाव्या लागतील, किंवा काय गोष्टी कमी कराव्या लागतील, किंवा काही गोष्टींचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील, हे सगळं ते सांगतात. अशा रीतीने त्या सभागृहात विरोधक आणि समर्थक हे आपलं मत मांडतात. त्याच्यानंतर
सभागृहात विरोधकांवर या विरोधक जेव्हा चर्चा करतात, समर्थक जेव्हा चर्चा करतात, त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये जर का गरज भासली, म्हणजे काहीतरी आवश्यकता वाटली, तरच ते विधायक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते आणि विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. बघा किती सुस्पष्टरित्या इथं पण लिहिले, आपल्या अभ्यासक्रमात पण आहे आणि स्पष्टीकरण देताना सुद्धा देता येतं की ते विधायक हे निर्दोषक असलं पाहिजे. निर्दोष म्हणजे काय की विरोधकांनी ज्या ज्या काही त्याच्यामध्ये उणीवा त्रुट्या काढल्या त्या असता कामा नये, तर त्याच्यावरती संपूर्णपणे चांगलं मत असं आलं पाहिजे की समर्थक आणि विरोधक या दोघांना पण समाधान वाटलं पाहिजे की हो आता हे निर्दोष आहे, म्हणून ते करण्यासाठी म्हणून एका समितीकडे पाठवले जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते आणि या टप्प्यात या विधेयकावर कलमावार चर्चा होते. कलमावार म्हणजे प्रत्येक गोष्टीवर, मुद्द्यावर. कलम म्हणजे काय, तर प्रत्येक मुद्दा, प्रत्येक हे आपलं ओळ असतं नाही, कारण हा इथे इथे कायदा केलेला आहे, तर हे असे मुद्दे केले जातात आणि ते कलमावार म्हणजे कोणतं कलम लावायचं, 33, 32 हे उदाहरणार्थ आहे, हे मी तुम्हाला सांगते, तशी त्याची चर्चा होते. त्याच्यानंतर सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. परत काही अडचण आहे त्याच्यामध्ये किंवा काही परत असेल तर परत सदस्य त्याच्यावरती काही सुचवू शकतात, काही सांगू शकतात. त्याच्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतलं जातं. बघा आपलं जे कायदा बनवलेलं आहे त्याच्यावरती एवढी प्रक्रिया आहे, लक्षात आलं. आता पुढे तिसऱ्या वाचनामध्ये विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते, एक थोडीशी सामान्य थोडक्यातली, आणि विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर जे मतदान होतं त्या विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहात विधेयक सामंत केलं असं मांडलं जातं. लक्षात आलं. आता ते मतदान जे घेतात त्या मतदानामध्ये जर त्याला बहुमत जर मिळालं तरच ते विधेयक पुढे पाठवलं जातं किंवा त्याला ही मंजुरी मिळाली जाते. इथपर्यंत लक्षात आलं बरोबर. चला पुढे. तर संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियामधून जातं. आता हे संसदेमध्ये जातं तेव्हा दुसऱ्या सभागृहात सुद्धा हे सगळ्या काही या गोष्टी आणि या प्रक्रिया होतात. असंच विरोधक, समर्थक, त्याच्यानंतर ते निर्दोष, नंतर कलमावर चर्चा, मतदान आणि अशी सगळी प्रक्रिया. त्याच्यानंतर दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जातं. सगळं झाल्यानंतर शेवटी आपण ते विधेयक राष्ट्रपतींच्या जवळ पाठवतो. आता पुढे केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. आता पुढे अजून आपल्या लोकसभा आहेत, राज्यसभा आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा हे विधेयक जेव्हा मांडलं जातं, हा जेव्हा मसुदा मांडला जातो त्यावेळेस तिथं काही मतभेद आले, तिथं पण काही समर्थक विरोधक असतात, तर त्याच्यामध्ये काही परत त्रुटी निर्माण झाल्या किंवा अडचणी, तर मग त्या दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनाच्या तिथेच त्याचं भवितव्य ठरवलं जातं. राष्ट्रपतींच्या संमती दर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचं रूपांतर हे कायद्यात होतं आणि कायदा अशा रीतीने तयार होतो. राष्ट्रपतींची त्याच्यावर काय होते, स्वाक्षरी, आणि त्याच्यानंतरच तो कायदा हा प्रस्तुत आपल्या विधेयक मंजूर केलं जातं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊन अशा रीतीने कायदा निर्माण होतो. बघितली, लक्षात आली ही प्रक्रिया संपूर्णपणे. हा आपल्या उपक्रमाबरोबरच हे स्पष्टीकरण आहे, कारण की तुम्ही त्याच्यामध्ये गोंधळात पडू नये म्हणून हे म्हणजे वाचताना स्पष्टीकरण आहे. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. आता हे एक तुम्हाला एक छोटस हे आहे की शोधा पाहू.
घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. जितकी पण आपली घटक राज्य आहेत त्यांना त्यांची लोकसंख्या असते, तर त्याच्या प्रमाणातच त्यांना जागा भेटतात. कमी जर लोकसंख्या असेल तर कमी प्रमाणात, जास्त असतील तर जास्त. पण निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केलं जातं. आता बघा, विभाजन केलं जातं आणि मग मतदारांची लोकसंख्या ही साधारणार्थ सारखीच असते सगळीकडे. एक समान पद्धती असते, म्हणजे एकसारखीच असते. म्हणून मग विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आंतरजालाच्या माध्यमातून शोधतात. मग आता महाराष्ट्राला आहेत 48 जागा, तर मग गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा याला किती जागा आहेत ते तुम्ही आपल्या आंतरजालाच्या माध्यमातून शोधा आणि ते लिहा. एवढंच आहे आपल्याला छोटासा एक उपक्रम त्याच्यामध्ये. चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो? चला तर, संसद कायदे कसे तयार करते, संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयक कोणती आणि विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते कोणत्या प्रक्रियेतून जाते ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे, पण स्पष्टीकरणात लिहिलं तर फार बरं होईल. आणि कारण त्याचा मग तो विस्तृतरित्या अभ्यास केला जातोय असं लक्षात येईल. बरोबर आहे. चला तर आता आपण आपल्या पुढच्या विभागाचं